समतेचा तराज हो. समाज कार्यकर्ते आणि नवतरुण मंडळ यांना मार्गदर्शन करावे यासाठी 100 रुपये तुम्हाला आलेले आहेत. आता पुढच्या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 तारखेला. बाबासाहेब आंबेडकरांचा नंबर सुद्धा अपत्यामध्ये 14वा लागला. रामजी बाबाला 13 अपत्य झाली आणि 14वा रत्न म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. रामजी बाबा मध्य प्रदेशामध्ये महू गावी राहत होते. बिल्तीफटच्या क्वार्टरमध्ये. त्या क्वार्टरचा नंबर सुद्धा त्यांना 14 नंबरचं क्वार्टर मिळालं. 14 नंबरच्या क्वार्टरमध्ये 14व्या मुलाचा 14 तारखेला जन्म. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे कार्यरत चालू ठेवत असताना बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आलेला हा योग आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म स्वीकारला. त्या दिवसाची तारीख सुद्धा 14च होती. बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षाभूमीचं मैदान आखलं. ते 14 चक्कर मैदान होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर दीक्षा घेत असताना भिक्खू संघांना चिवरदान केलं. ते 14 भिक्खूंना चिवरदान केलं. आणि बाबासाहेब गेल्याच्या नंतर जे आपण मराठवाडा विद्यापीठाचा नामी विस्तार झाला त्या दिवसाची सुद्धा तारीख ही 14च होती. पण असा 14चा योग आहे. आणि म्हणून हे नवीन गाणं आदरणीय कवीश्वर गायकवाड वाशिमवरून यांनी मला हे गाणं पाठवलं आणि मी गाण्याचा प्रयत्न करत आहोत. चौदा एप्रिल हा भीम जयंतीचा सण. 14 एप्रिल हा भीम जयंतीचा दिन. घरावरी फडके निळे निशाण. घरावरी फडके निळे निशाण. भीम बाबाचा जन्म.
आनंदून हे मन घरा घरावरी फडके निळे निशाण भीम बाबाच्या भीम बाबाच्या जन्मात शेवट आहे मानवतेचा सूर्य उगवला नष्ट झाला प्रभात काळी जळती निळी काढून शुभ्र श्रृंगार जय भीम नबी गाजले अरे जय भीम नबी गाजले क्रांतीचा स्वाभिमानाची दिशा मिळाली तिने संपले भंगार रीत सुमेध भीम जयंतीचं गाणं रीत सुमेध भीम जयंतीचं गाणं केलं आनंदून हे मन घरा घरावरी अरे फडके निळे निशान भीम बाबाच्या जन्मात एप्रिल हा भीम जयंतीचा सण 14 एप्रिल हा भीम जयंतीचा सण केलं आनंदून हे मन घरा घरावरी फडके निळे निशान भीम बाबाच्या जन्मात